नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो. विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत. अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळण हे दळलं जातं. त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात. न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन आलेला आहे. आपण अनेक प्रकारच्या गँगची नावं ऐकलं असतील, पण न्यूड गँग हे नाव कधी ऐकलं आहे का? नाही ना? तर अशी एक गँग सध्या मेरठमध्ये कार्यरत आहे. याबद्दल आपण तपशीलवार जाणून घेऊ. एक महिला आपल्या घरातून कामावर निघाली. मधल्या रस्त्यात एका नग्न युवकानं तिला उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना मेरठची आहे. गेल्या काही दिवसांपासून इथं न्यूड गँगची दहशत पसरलेली आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार या गँगचे युवक नग्न असतात, त्यांचे केस लांबट व घनदाट असतात, शरीरावर तेल लावलेलं असतं. या प्रकरणात एका पीडितेनं FIR नोंदवलेली आहे. FIR नोंदवल्यानंतर आणखी काही पीडित महिला पुढं आलेल्या आहेत. त्या म्हणतात की बदनामीच्या भीतीमुळं त्यांनी याआधी याबद्दल कुणालाच काही सांगितलेलं नव्हतं. पोलीस साध्या वेशात सध्या या गँगच्या लोकांचा शोध घेत आहेत. ड्रोनद्वारे देखरेखसुद्धा केली जाते. पुरुष स्वतः रस्त्यावर उतरून पहारा देत आहेत, परंतु अद्याप काही ठोस पुरावा सापडलेला नाही. न्यूड गँगची दहशत भराला आणि इकलौता या गावामध्ये पसरलेली आहे. या गावामध्ये महिलांना लक्ष केलं गेलं आहे. 2 घटनांमध्ये FIR नोंदवली गेलेली आहे. एका महिलेला नोकरीस जाताना आणि 3 विद्यार्थिनींच्या बाबतीत असा प्रकार घडलेला आहे. या गावातील रहिवासी विनीत भरला यांनी असं सांगितलं, महिला आता गावाबाहेर कमी पडतात. फक्त अत्यावश्यक कारण असेल तरच त्या बाहेर येतात. घराबाहेर महिलांनी आता सामूहिकपणे येण्यास सुरुवात केली आहे. न्यूड गँगच्या दहशतीमुळं पोलीसही अलर्ट झालेत. संपूर्ण गावात शोधमोहीम चालवली गेलेली आहे. शेतावर ड्रोनद्वारे देखरेख केली जाते. पोलीस कर्मचारी गावाच्या सीमेरेषेवर पहारा देत आहेत. दिवसभरात 3 वेळा QRT वाहनांनी गस्त केली जाते. संपूर्ण गावामध्ये CCTV सुद्धा बसवण्यात आलेले आहेत. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात उपचार आणि प्रार्थनेच्या बहाण्यानं आदिवासी समुदायावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकांना सांगितलं जात होतं, जर औषधांनी बरे झाले नाहीत तर प्रभू येशूची प्रार्थना करा आणि ख्रिश्चन बना. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी 3 जणांना अटकसुद्धा करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. रतलामच्या औद्योगिक क्षेत्रातील टँकर रोडवर एका झोपडीत प्रार्थना आणि उपचाराच्या नावाखाली आदिवासी महिला आणि मुलांना एकत्र केलं गेलं. माहिती मिळाल्यानंतर हिंदू संघटनांचे लोक तिथं पोहोचले, तेव्हा तिथं बायबल आणि क्रॉस आढळलेलं. अनेक लोकांच्या डोळ्यांवर कापड बांधून डोक्यावर हात ठेवून सामूहिक प्रार्थना केली जात होती. यात 18 वर्षाखालील सुद्धा लोक होते. वरियाखेडी येथील कैलाश निनामा, जे अनुसूचित जमातीचे आहेत, ते मजुरी करतात. त्यांनी पोलिसांना सांगितलं, 4-5 महिने आधी आजारपणामुळं ते मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी गेले होते. तिथं त्यांची भेट जगदीश निनामाशी झाली. जगदीशनं सांगितलं, जर औषधांनी फायदा झाला नाही तर प्रभू येशूच्या प्रार्थनेनं आराम मिळेल. नंतर जगदीशनं कैलाशला सांगितलं की प्रत्येक शुक्रवारी त्याचा भाऊ विक्रमच्या घरी प्रार्थना होते आणि तिथं येऊन त्यालाही बरं होण्याची संधी आहे. शुक्रवारी कैलास विक्रमच्या शिवनगर येथील घरी पोहोचला, जिथं प्रथम प्रार्थना झाली आणि नंतर प्रसाद देण्यात आला. त्यानंतर कैलासनं सांगितलं, तिथं उपस्थित असलेल्या जगदीश, विक्रम, मांगीलाल आणि इतरांनी त्याच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला. असं सांगितलं की प्रार्थनेमुळं अनेक लोकांचे आजार बरे झालेत. कैलासच्या म्हणण्यानुसार मात्र तिथला प्रसाद खाल्ल्यानंतर त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं. पोलिसांनी धार्मिक स्वातंत्र्य कायद्याखाली प्रकरण नोंदवून 3 आरोपी गंगासागर येथील जगदीश निनामा, शिवनगर येथील विक्रम निनामा आणि राजस्थान येथील मांगीलाल यांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी डॉक्टर विक्रम हा अद्याप फरार आहे. अहमदाबाद क्राईम ब्रँचनं शनिवारी दिल्लीतून 3
सिरियाई नागरिकांना अटक केली आहे। हे लोक गाझा पीडितांच्या नावाखाली पैसे गोळा करत होते। या लोकांना भारतातून पळ काढण्याच्या तयारीत दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली। त्यांचा एक साथीदार मागील महिन्यात क्राईम ब्रँचच्या तावडीत आलेला होता। अटक केलेल्या जकारिया यहमत अलजार, अहमद ओहद अहलबाश आणि युसुफ खालिद अहलजल यांना पोलीस आधीच शोधत होते। तीनही आरोपी दिल्लीहून दुबईतून दमिश्कला जाणाऱ्या विमानात बसण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती, जेणेकरून ते भारतातून पळू शकणार नाहीत। या लोकांनी गाझा पीडितांच्या नावाखाली पैसा गोळा केलेला आहे आणि तो पैसा स्वतःच्या चैनीसाठी खर्च केला। पोलिसांनी यापैकी दमिश्कच्या राहणाऱ्या अली मेघल अल अझहर याला अहमदाबादच्या एलिस ब्रिज परिसरातील एका हॉटेलमधून 23 ऑगस्ट 2025 रोजी अटक केलेली होती। त्याच्याकडून 3,600 अमेरिकन डॉलर आणि 25,000 रुपये रोख हस्तगत केलेले होते। या हॉटेलमध्ये हे तीनही आरोपी थांबलेले होते। सुरुवातीला कोलकात्याला ते गेले, नंतर अहमदाबाद इथं पोहोचले। क्राईम ब्रँचच्या चौकशीत हे समोर आले की हे चौघेही टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले होते। ते 22 जुलै रोजी कोलकाता इथं पोहोचले आणि 2 ऑगस्ट रोजी अहमदाबादमध्ये आले। इथं आरोपींनी मशिदीत जाऊन गाझामधील उपाशी कुटुंबांचे व्हिडिओ दाखवले आणि पैसा गोळा केला। ते प्रत्यक्ष पैसा गोळा करत होते की अन्य कोणत्या उद्देशासाठी भारतात आले होते हे देखील तपासलं जात आहे। अमेरिकन डॉलरच्या हस्तगतेमुळं आणि काही डिजिटल व्यवहारांमुळं संशय निर्माण झाला आहे। विश्व हिंदू रक्षा परिषदेनं एकदा पुन्हा उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये लोकसंख्याशास्त्र बदलण्याच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे। परिषदेच्या म्हणण्यानुसार या कटामागं समाजवादी पक्षाचे माजी खासदार रिजवान जहीर याचा हात आहे। परिषदेचे अध्यक्ष गोपाल राय यांनी आरोप केला आहे की रिजवान जहीरच्या इशाऱ्यानं त्याचा साथीदार सईद अहमद आणि तौकीर अहमद छांगूर गँगसोबत मिळून हिंदूंच्या जमिनीवर ताबा, बेकायदेशीर धर्मांतरण आणि लँड जिहादसारख्या कारवाया करत आहेत। त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याला हजारो मुलींचं अपहरण करून जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जातं। झांगूर पीर उर्फ जलालुद्दीन याला या कटाचा मास्टरमाइंड मानलं जात आहे। सध्या तो तुरुंगात आहे, पण त्याच्या गँगच्या कारवाया मात्र सातत्यानं उघड होत आहेत। बलरामपूरच्या मुन्ना नावाच्या एका व्यक्तीनं सांगितलं की त्याला समाजवादी पक्षाचा खासदार रिजवानच्या लोकांनी त्रास दिला आणि नंतर मतदार यादीत फेरफार करून भागातील लोकसंख्याशास्त्र बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मुन्ना म्हणाला की कोटींची संपत्ती फसवणुकीनं मिळवली गेली आहे आणि आता हिंदू महिलांच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेऊन त्यांच्यावर जमिनीच्या बदल्यात धर्मपरिवर्तनाचा दबाव टाकला जातोय। यावेळी बलरामपूरच्या जबीउल्ला म्हणाला की सपा शासनकाळामध्ये रिजवान जहीरचे सहकारी सईद अहमद आणि तौकीर अहमद नेपाळ सीमेवरून मुस्लिम कुटुंबांना वसवत होते। इथं हिंदूंच्या जमिनीवर ताबा घेत बेकायदेशीर धर्मांतरण केलं गेलं। नंतर झारखंडहून आलेल्या एका महिलेनं आरोप केला की तिच्या मुलीला असंच मैत्रीच्या जाळ्यात ओढून फसवण्यात आलं। खोटं बोलून तिला बलरामपूरमध्ये आणलं, तिथून बंगालमध्ये नेऊन जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन केलं। बलरामपूर जे नेपाळ सीमेच्या जवळ आहे, इथं आधीही लोकसंख्याशास्त्र बदलण्याचा प्रयत्न उघड झाला आहे। आता हळूहळू या कटाचे शिकार झालेले लोक हे समोर येत आहेत, आपली बाजू मांडत आहेत। विश्व हिंदू रक्षा परिषदेचं म्हणणं आहे की हा फक्त एक प्रकरण नाही, तर नियोजित पद्धतीनं अनेक हिंदू कुटुंबांना निशाणा बनवून त्यांच्या जमिनी आणि श्रद्धेवर हल्ला केला जातोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, या व्हिडिओच्या माध्यमातून जे विषय आम्ही तुमच्या पुढे ठेवले ते कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि नमस्कार।